तुम्ही एक आवाज दिला तर मग काय एकाच वेळी हजारो रिक्षावाले एकत्र येतात, लाखो कष्टकरी एकत्र येतात. यातून तुम्हाला कधी तुमच्या राजकीय महत्वाकांक्षा नाही का तुमच्या जागृत? कारण तुम्ही म्हटलं की आणीबाणी नंतर तुम्हाला म्हटले की पण तुम्ही म्हटलं की मी नाही जाणार. 95च्या पुढे तुम्ही गेलात आणि आणि आता कुठलं आंदोलन सुरू आहे हा माझा पहिलाच प्रश्न. रस्त्याची फेरीवाल्याची पथारीवाले हो हो हो. परंतु नोकरी मिळत नसल्यामुळे ते व्यवसायात येतात. आता त्या मुलांची व्यथा ही आहे, मी जो व्यवसाय करतोय या व्यवसायाला करायचे तुम्ही फुटकळ म्हणा, पण मी तो जगतोय ना, तर तुम्ही मला माझी वागताना जरा माणूस म्हणून वागा. तो शोषित असतो, इकडे गेला की तो शोषक होतो असं. म्हणजे तुम्ही कधी मिरासार बनता, सरकारी जमात बांधता. क्रांती किती महाराष्ट्रात किती झाली? क्रांती जिंदाबाद रहेगी, क्रांती जिंदाबाद. मरणाच्या दारात घातली तुम्ही आम्हाला सा. क्रांती कोणती क्रांती? आणि माझी लई बरी होती का? अहो आमचं चांगलं भागायचं. आमच्या गावात 2 पाटील, लिंगायत पाटील आणि मराठा पाटील. आणि आमच्याकडे काय बकऱ्या. आता बाबर साळायला गेलं पण पाटील साळ ऐकून आले, आपण म्हणायचं लिंगायचं नाव घ्यायचं, त्याला विचारलं. त्याच्या तिकडे अडव द्यायला सांगायचं की याचं नाव घ्यायचं. त्याच्या दोघांच्या आमचं बरोबर जोगत होतं. आता ती आणीबाणी संपली ना, आता आमचं जगीच बेकार झालं. काय दुसरं महायुद्ध संपल्यानंतर शाळेत पेढे वाटले आणि सगळ्या मुलांनी ते पेढे काही खाल्ले नाही, ते टाकून दिले. तर हे तेव्हापासून तुमच्यामध्ये रुजली. अशी करत करत आज जागा आहेत. कधी हिशेब केला का किती तुम्ही आंदोलन केलीत आतापर्यंत? किती वेळा तुम्हाला अटक झाली, तुम्ही तुरुंगवास भोगला? 55 वेळा तुरुंगात. बाबा कुठनं येते होई एनर्जी? म्हणजे माझ्या वयाच्या दुप्पट किंवा त्यापेक्षा जास्त तुमचं वय आहे, कुठनं एनर्जी येते?